लॉंगमध्ये दाखवते. तर हे असं पूर्ण मंगळसूत्र आहे. त्याला असं एक पेंडंट दिलेलं आहे, पेंडंट आणि असे पूर्ण चेन आहे काळ्या पिवळ्या मण्यांची आणि खूप छान डिटेलिंग दिलेली त्याला, तुम्ही बघू शकता. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा असा मस्त छान एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर म्हटलं घरातली कामं वगैरे जे आहेत ते माझी पूर्ण आवरूनच झाली. शौर्यला पण झोपून झालं आणि माझं दुपारचं जेवण बाकी आहे. पण म्हटलं शौर्यला झोपवलं तोपर्यंत जो आपला ब्लॉग आहे तो सुरू करूया. कारण की 2-3 दिवस गॅप पडला आणि आपल्या चॅनलवर ब्लॉग आला नाही, तर म्हटलं आज काहीतरी ब्लॉग शूट करूया. तर चला म्हटलं तर आणि बाहेर नेमकं खूप पाऊस चालू आहे, थोडंसं बाहेर पण जायचं होतं. पण तयारी वगैरे माझी पूर्ण झाली आणि पाऊस यायला सुरू झालं आणि नेमकं आता शौर्यला पण झोपवलं, कारण की बाहेर खूप थंड वातावरण आहे. त्यामुळे म्हटलं आता काय बाहेर जाऊ नये. तर म्हणून मी आता ब्लॉग चालू केला आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान गोष्ट मी दाखवणार आहे. तर चला ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि मध्ये ब्लॉग कुठेही स्किप करू नका, कारण की मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवते ते मध्ये तुम्ही स्किप केल्यानंतर तुम्हाला कळत नसेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल जर तुम्ही नवीन व्हिजिट करणार असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती लाईफस्टाईल ब्लॉग, फॅमिली ब्लॉग, रुटीन ब्लॉग असे बरेच मेकअप, फॅशन असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते. आणि आपल्या चॅनलवर डेली शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करत असते. जर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असे छान छान जे ब्लॉग आहेत ते तुम्ही नक्कीच बघत राहा. तर स्किनमध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट दिसते का नाही दिसते काय माहीत नाही, कारण की ते जे डार्क पॅचेस होते तर मी स्किन केअर रुटीन फॉलो करते. तर बऱ्यापैकी ते कवर होत चाललेले आहेत. आता एवढेच जे आहेत माझे चीक बोनवरती तेवढेच बाकी आहेत, नाही तर बऱ्यापैकी जे आहेत ते कवर झाले. आणि आजचा लुक मला कसा वाटतो मला तेही कमेंट करून सांगा. तर म्हणजे काही मेकअपमध्ये मी कुठलाही प्रोडक्ट वापरला नाही, एकदम साधी फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावलेली आहे आणि न्यूड लिपस्टिक जी आहे ब्राऊन कलरची ती लावलेली आहे. पण तरी तुम्हाला लुक कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. तर स्किन केअर प्रोडक्ट वापरतीच आहे. चांगलं जेव्हा माझी स्किन एकदम प्रॉपर क्लीन होईल त्यावेळेस मी जे स्किन केअर प्रोडक्ट वापरत होते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. पिगमेंटेशनसाठी, वांगसाठी किंवा जे डार्क स्पॉट असतात ते कसे कमी करायचे याच्यावरती मी छान तुम्हाला पूर्ण रुटीन शेअर करेलच. चला आता आपल्याकडे वेळ होता तर म्हटलं जरा काहीतरी तुम्हाला दाखवूया. मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, तर लास्टच्या 2 जे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पहिला जो ब्लॉग टाकला होता त्याच्यावरती मी तुम्हाला माझ्याकडे असलेले डिझायनर ड्रेसचा जो व्हिडिओ आहे तो बनवला होता. आणि सेकंड व्हिडिओ जो मी साडीपासून खूप सुंदर ड्रेस शिवला होता त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि तो कसा शिवून घेतला हे मी तुमच्याबरोबर मी दाखवलं होतं. असे 2 व्हिडिओ मी टाकले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे. पण कसलं कलेक्शन दाखवणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी डेली लाईफचे जे काही हे असतात ते तुमच्याबरोबर शेअर करत असते, पण लॉंग व्हिडिओमध्ये अजून मी रुटीन ब्लॉग शेअर करत नाही, कारण की तेवढा पुरा वेळ मला मिळत नाही, कारण की शौर्य खूप जास्त त्रास देतो आणि मग पूर्ण शूट करायला जमत नाही. त्यामुळे मी जे आपल्या चॅनलवरती शॉर्ट जे रुटीन ब्लॉग असतात ते शेअर करते. पण मोठ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेले काही कलेक्शन, कमी काय परचेस केलं, असे छान छान फॅशन, लाईफस्टाईल, मेकअपचे जे ब्लॉग आहेत ते असं तुम्हाला कलेक्शन बघण्यासाठी मी मोठे ब्लॉग बनवत जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेलं मंगळसूत्र कलेक्शन दाखवणार आहे. आर्टिफिशियल मंगळसूत्र कलेक्शन, याच्यामध्ये कुठल्याही गोल्डचं मी तुम्हाला दाखवणार नाही. गोल्डचं कलेक्शन आहे मी ते नंतर दाखवेल. पण आत्ता माझ्याकडे जे आर्टिफिशियल जे आहे ज्वेलरी किंवा फक्त मंगळसूत्र ज्वेलरी, याच्यामध्ये फक्त मंगळसूत्र कलेक्शन आहे ते मी दाखवते आणि माझ्या आवडतीचं कोणतं मंगळसूत्र आहे तेही तुम्हाला सांगते. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. काही जास्त आपल्याकडे मंगळसूत्र नाही आहेत, मोजके 4-5 मंगळसूत्रे आहेत, पण ते छान आहेत आणि ते असं जे आहे ते बऱ्याच साडींवरती आपण कायम कायम वापरू शकतो. तर असं आहे. तर चला पहिलं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते, लॉंगमध्ये दाखवते. तर हे असं पूर्ण मंगळसूत्र आहे. त्याला असं एक पेंडंट दिलेलं आहे, पेंडंट आणि असे पूर्ण चेन आहे काळ्या पिवळ्या मण्यांची आणि खूप छान डिटेलिंग दिलेली त्याला, तुम्ही बघू शकता. हे घातल्यानंतर खूप छान दिसतं, असं पोटापर्यंत येतं. मी तुम्हाला घालून दाखवते. असं पूर्ण हे दिसतं आणि खूप सुंदर दिसतं हे साडींवरती. याचे जे फोटो आहेत ते मी साईडला तुम्हाला एक एक फोटो दाखवते, म्हटलं साडींवरती घातल्यानंतर कसं दिसतं म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला लक्षात येईल. तर हे खूप सुंदर आहे आणि याची लेंथ वाईज पण खूप छान आहे. पेंडंट दिलेले आहे आणि याच्यावरती मॅचिंग, मेन म्हणजे मॅचिंग इयरिंग्स पण आहेत आणि म्हणजे सेटमध्येच आहे. तर याच्यावरती असे छान नाजूक नाजूक इयरिंग पण दिलेलं आहे, खूप सुंदर इयरिंग. आणि असा पूर्ण जर सेट घातला तर लुक खूप सुंदर दिसतं. तर हे होतं आपलं पहिलं मंगळसूत्र. सेकंड वाला आहे हे आपलं सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये. ते गोल्ड प्लेटेडमध्ये होतं आणि हे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये.
तर याला पण अशी काळ्या मण्यांची माळ आहे, असे मणी दिलेले आहेत मध्ये डिटेलिंगसाठी त्यांनी. आणि खाली बघितलं तर असं गोल्ड पेंडंट दिलेलं आहे, हे पण खूप सुंदर दिसतं. जे पण सिल्वर ऑक्सिडाइज साड्या असतात म्हणजे सिल्वर प्लेटेडमध्ये, तर आपण त्याच्यावरती सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती घालू शकतो. हे खूप सुंदर दिसतं आणि एक डिसेंट आहे, म्हणजे असं खूप हे नाही आहे, म्हणजे आपण हे कुठल्याही साडींवरती घालू शकतो. याची पण लेंथ खूप सुंदर आहे, घातल्यानंतर हे पण खूप छान दिसतं. तर याच्यावर पण मॅचिंग इयरिंग्स आहेत, तुम्हाला दाखवते. याच्यावरती पण अशा स्टडवाल्या इयरिंग आहेत, काफ आपल्याला काफ म्हणतो आय थिंक. तर अशा इयरिंग आहेत. हा पण एक सेट आहे. तिसरं मंगळसूत्र माझं सगळ्यात फेवरेट आहे, कारण की हे मंगळसूत्र मी बऱ्याच वेळेस वापरते आणि खूप सुंदर दिसतं कुठल्याही साडींवरती. म्हणजे डिझायनर साडी झाली, काठपदर झाली, म्हणजे प्रत्येक साडींवरती हे जे आहे ते खूप सुंदर दिसतं. आणि हे आहे तिसरं मंगळसूत्र आणि हे खूप सुंदर दिसतं, बघू शकता. ची डिटेलिंग वगैरे असं वाटत नाही हे की म्हणजे याच्यामध्ये आर्टिफिशियलमध्ये किंवा याच्यामध्ये, पण हे छान आहे. बघू शकता त्याला असं खाली गोल्ड पेंडंट दिलेलं आहे आणि हे खूप सुंदर आहे. अशा लाईला इथं गोल्डन चेन पण दिली, म्हणजे खूप वाटत नाही की हे म्हणजे आयतं असू शकतं, नकली असू शकतं. हे असं गोल्ड वाईज दिसतं आणि याचा लुक पण खूप सुंदर येतो. लेंथ वाईज पण हे खूप छान आहे. मी हे एक इंस्टाग्राम पेजवरनं मागवलं होतं, बरेच दिवस झाले, माझ्या भावाच्या लग्नासाठी मागवलं होतं आणि हे माझं सगळ्यात फेवरेट आहे. जेव्हा मी घातलं होतं त्यावेळेस खूप बायकांनी मला विचारलं होतं कुठून घेतलं. याची प्राईस वाईज हे 800 रुपयाला घेतलं होतं, पण हे खूपच सुंदर आहे आणि बहुतेक साडींवरती हे आपल्याला मॅच होऊन जातं. तर याच्यावरती पण मॅचिंग इयरिंग्स आहेत. तर याच्यावर पण अशा क्यूट क्यूट इयरिंग आहेत, म्हणजे तिघं जे सेट आहे त्याच्यावर मॅचिंग इयरिंग्स आहेत. तर असे हे जे होते हे लॉंग मंगळसूत्रे होते, आणि एक गोल्डमध्ये, एक सिल्वरमध्ये, आणि हे असं छान गोल्ड आणि चेनमध्ये. हे खूप सुंदर आहे, म्हणजे हे बहुतेक साडींवर जातं. आणि बाकीचं आहे तर मग असं साधारण आहे, खूप जास्त काही भारी नाही. हे 3 जास्त भारी होते, तर मी तुम्हाला बाकीचं दाखवते. हा असा एक नथचा पॅटर्न घेतला होता, हा पण खूप सुंदर दिसतो वरती. म्हणजे तुम्हाला मी याचे फोटो जे आहेत ना प्रत्येकाच्या साईडला लावून दिले, म्हणजे ॲक्च्युअल तुमच्या लक्षात येईल. तर हा नथ पॅटर्न होता, याच्यावरती पूर्ण म्हणजे वरती कुडी, कानातले नथ, हा पूर्ण सेट आहे. तर याच्यावर पण असे छान इयरिंग आहेत, म्हणजे हा घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसतो. नऊवारी साडी झाली, काठपदर झाली, ज्यावेळेस आपण मस्त जुडा वगैरे असं घालतो ना, त्यावेळेस हा लुक खूप आणि खूप सुंदर लुक येतो याचा. तर असं याच्यावरती पण याच्या मॅचिंग इयरिंग्स आहेत. आणि आता शॉर्ट मंगळसूत्रामध्ये दाखवते मी तुम्हाला. हे डेली यूजचे आहेत, म्हणजे हे असं जीन्स वगैरे, ड्रेसेस वगैरे याच्यावरती आपण घालू शकतो. लॉंगमध्ये हे पण एक असं साधारण आहे, हे असं काही नाही, पण असं हे ड्रेस जेव्हा आपण असं छान कुर्ता सेट वगैरे घालतो त्यावेळेस घालण्यासाठी हे खूप छान दिसतं. जेव्हा कुर्ता सेट, लॉंग ओढणी वगैरे असं 3 पीस जो सेट घालतो ना, त्याच्यावरती असं छान मंगळसूत्र जर घातलं ना, खूप सुंदर दिसतं. असं हे रोज गोल्डमध्ये हे खूप सुंदर दिसतं. असं छान चेन दिलेली, हे पण एक आर्टिफिशियलमध्येच. आणि आता जे जीन्सवरती वापरण्यासाठी हे जे आहेत हे शॉर्ट मंगळसूत्र आहे, आणि हे डबल चेनमध्ये हे असं बनवून घेतलेलं आहे मी. हे एक इंस्टाग्राम पेजवरनं बनवून घेतलेलं होतं. याच्यावरती माझं आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे, असं शीतल विपुल हे असं नावाने बनवून घेतलं होतं मी. हे जीन्स वगैरे घालण्यासाठी किंवा शॉर्ट कुर्ती आपण जे पण घालतो त्याच्यावरती, आउटिंग्स आपण घालतो ना आउटफिट, त्याच्यावरती आपण घालू शकतो. हे असं छोट्या याच्यामध्ये, असं डबल याच्यामध्ये, हे पण खूप सुंदर दिसतं ड्रेस वगैरेवरती. आणि मग 2 खूप डेली यूजसाठी आपण असं वापरू शकतो. तर एक आहे असं शॉर्टमध्ये पेंडंट दिलेलं आहे, हे ईडी डायमंडमध्ये, आणि दुसरं बी तसंच आहे शॉर्टमध्ये, याच्यावरती असं पेंडंट आहे. तर असे माझ्याकडे मंगळसूत्र आहेत. हे 2 असं डेली यूजसाठी घरात वापरण्यासाठी आहे, आणि बाकीचे जे आहेत त्याचं साडी सणवार झालं किंवा काही आपल्याला फंक्शन वगैरे झालं त्यावेळेस घालण्यासाठी आहे. तर मोजकेच माझ्याकडे मंगळसूत्र आहेत. हे आहेत माझ्याकडे मंगळसूत्रे, खूप जास्त नाही आहेत, पण याच्यामध्ये कलेक्शनमध्ये जे पण काही ॲड होईल तुम्हाला नक्कीच मी शेअर करेन. तर तुम्हाला कुठलं मंगळसूत्र सगळ्यात जास्त आवडतं मला कमेंट करून सांगा. आणि याची प्राइसिंग वाईज जर बघितलं तर त्याच्यात एकच मंगळसूत्र आहे ते महाग आहे. हे पण एक 200 रुपयापर्यंतच घेतलेलं आहे. इथे खूप आमच्या इथे खूप सुंदर मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये खूप सारी आणि ज्वेलरी मिळत असते आणि खूप कमी प्राईसमध्ये. तर हे एक 200 रुपयामध्ये विथ कानातले वगैरे मिळाले. आणि हे पण अराऊंड एक 150च्या आसपास आहे. हे पण सिल्वरवालं, हे पण खूप जास्त काही महाग नाही आहे. फक्त महाग जे आहे हे वालं महाग आहे. तर हे इंस्टाग्राम पेजवरनं घेतलं होतं आणि हे खूप सुंदर आहे.
आणि हे दिसतं पण छान. असे माझ्याकडे इतके मंगळसूत्र आहे. तर तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही मंगळसूत्र कुठलं आवडलं हे मला सांगा. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या कलेक्शनबद्दल बनवला पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडलं कुठलं कलेक्शन बघायला आवडेल मला हे नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान कलेक्शनवरती मी माझे व्हिडिओज घेऊन येत राहील. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे डेली ब्लॉग्स पण बघा. आणि मी रुटीन ब्लॉग पण आपलं फुल मोठे जे ब्लॉग आहेत ते शेअर करेलच, कारण की आता आपलं सबस्क्राईब काउंट खूप कमी आहे. त्यामुळे इतकं आपलं जे व्हिडिओ आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण तुम्ही ज्याही आपल्या व्हिडिओवर येऊन आपला व्हिडिओ बघताय तर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलसोबत कनेक्ट व्हा. तर चला इथेच ब्लॉगला एंड करते. तर भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.